बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीनं तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली असून तिला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। 24 वर्षीय प्रत्युषा बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहोचली होती। प्रत्युषाच्या आनंदी या पात्रानं सगळ्यांचीच मन जिंकली होती। यानंतर प्रत्युषा किचन चॅम्पियन 4, झलक दिखला जा सीझन 5, बिग बॉस सीझन 6, हम है ना, गुलमोहर ग्रँड, ससुराल सिमर का या मालिकांमधून रसिकांच्या समोर आली। प्रत्युषा पर्सनल लाईफमध्ये खूपच डिस्टर्ब होती। बॉयफ्रेंड राहुल राज सिंग बरोबर प्रत्युषा बऱ्याच दिवसांपासून सिरियस रिलेशनशिपमध्ये होती। तसंच दोघं लवकरच लग्नही करणार होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये तणावाचं वातावरण देखील होतं असं बोललं जातंय। त्यामुळेच या तणावाखाली प्रत्युषानं आत्महत्या केल्याची चर्चा आहे। अफसोस होता है जब यंग बच्चे इस तरह से जो अपने प्रोफेशंस में बहुत कम उम्र में बहुत अच्छा कर रहे हैं, उसके बावजूद अगर ऐसी कोई घटनाएं सामने आती हैं और क्योंकि वो एक लड़की हैं और एक वेल नोन एक्ट्रेस हैं, उसके बावजूद अगर उनको ये करना पड़ा है तो शायद इन्वेस्टिगेशंस निकाल कर लेकर आए बाहर कि क्या वजह रही होगी। बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या संशयास्पद मृत्यूनं सगळ्यांनाच धक्का बसलाय। बॉयफ्रेंड बरोबरच्या तणावामुळेच प्रत्युषानं आत्महत्या केल्याची चर्चा रंगते। अशाच प्रत्युषाच्या व्हॉट्सअप स्टेटसनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। मरके भी मुना तुझसे मोडना हे प्रत्युषाचं स्टेटस असून त्यामुळे अनेक चर्चा यांना सुरुवात झाली आहे। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात। आपले प्रतिनिधी राकेश त्रिवेदी तिथे आहेत। राकेश, आपण बघतोय की फार कमी वेळात बालिका वधूनंतर अतिशय प्रत्युषा लोकप्रिय झाली होती आनंदीच्या खास भूमिकेमुळे, आणि काल तिला आत्महत्या केल्याची बातमी आली आणि सगळीकडेच चर्चा सुरू झाल्या आणि आता तर असं देखील बोललं जात मृदुला, जे आपल्याला पोलिसांकडून समजते त्याच्याप्रमाणे 2 थिअरीज आहेत ज्यावर पोलीस सध्या तपास करत आहे, चौकशी त्यांची चालू आहे। पहिलं लव्ह अँगल, म्हणजे तिची जी लव्ह लाईफ होती, पर्सनल लाईफ होती, त्याच्यामध्ये कुठलं तणाव होतं का, आणि दुसरं म्हणजे फायनान्शियल अँगल, कुठल्या त्याच्या आणि तिच्या आणि तिच्या प्रेमीसोबत जे आहे राहुल राज सिंग, त्या दोघांमध्ये कुठल्या फायनान्शियल मॅटरसाठी कुठला वादविवाद चालत होता का, ह्याचा तपास सध्या जे आहे बांगूरनगर पोलीस करत आहे। त्यांनी एक एडीआर रजिस्टर केली आहे आणि यावेळी सध्या जे आहे आनंदीच्या नावाने जी मशहूर झालेली प्रत्युषा बॅनर्जी, तिची डेड बॉडी सध्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये येते आहे आणि तिचे जे आई वडील आहेत ते कोलकातावरून मुंबईसाठी निघाले असून येथे बहुतेक 10 ते 11 वाजेपर्यंत ते इथे पोहोचण्याची त्यांची शक्यता आहे आणि त्यानंतर तिची बॉडीला ते रिसीव्ह करून परत गोरेगाव वेस्टमध्ये तिचं जे इथे घर होतं जिथे ती भाड्याने राहत होती तिकडे तिचा जो अंतिम संस्कार त्याची करण्याची शक्यता सध्या जे नातेवाईक आहे आणि जे क्लोज फ्रेंड्स आहेत ते आपल्याला सांगत आहे। पण दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे आणि राहुल राज सिंग हा एक मोठा त्यांच्यासाठी विटनेस किंवा एक मोठा गवाह असू शकतो जो आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगेल की नक्की काय घडलं। पण इतर जे तिचे जे मित्र होते प्रत्युषा बॅनर्जीचे, तेच सांगत होते की ते जेवढे मित्र होते त्यांच्या सर्कलमध्ये ते या रिलेशन सोबत ते खुश नव्हते। त्यांना असं वाटायचं की राहुल राज जो आहे तो एक उचित पर्याय नाही आहे प्रत्युषासाठी, आणि इतर देखील जे शेजारची जी लोक आहेत त्यांचं स्टेटमेंट देखील घेण्यात आलेलं आहे आणि पुढे अजून जे शेजारी आहेत त्यांचं पण स्टेटमेंट घेण्यात येईल। त्याप्रमाणे पोलिसांना सध्या समजलं आहे की काल ही घटना घडल्याच्या अगोदरच कुठलं एक भांडण झालेलं प्रत्युषाचं राहुल राज सोबत। सध्या ते भांडण कशामुळे झालं आणि ते भांडणाचं गांभीर्य किती होतं याचा देखील तपास पोलीस सध्या करत आहेत। मृदुला, धन्यवाद राकेश, माहिती दिल्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।